येऊ का? अरे तू अशी एकदम अचानक? ये ना प्लीज. बस ना. अगं मला फोन तरी करायचा. तू घेतोस फोन? मला तुला काही विचारायचंय. हे सगळं कधी थांबणार आहे? हे सगळं म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू? हेच तुमची भांडणं, सूड. तू मुक्तावर सूड गवणार आणि तुझे वडील माझ्या वडिलांच्या आधाराने गोवर्धन प्रभूंवर सूड गवणार. हे काय चाललंय? एक मिनिट हा. तुला माझ्याबद्दल जे बोलायचं असेल ना तर तू बोल, पण माझ्या डॅड बद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही मी. तुला तो अधिकार नाहीये. का? तुझ्याशी लग्न होणार आहे ना माझं? सून म्हणून येणार आहे ना मी या घरात. मग या घरातल्या माणसांविषयी बोलायचा मला अधिकारच नाहीये. हे बघ, तू तुझ्या डॅडीना पाठीशी घाल, पण माझे डॅडी काय म्हणालेत हे मी स्वतः ऐकलंय. अच्छा, काय म्हणाले तुझे डॅड? हेच की दिवाकर रावांच्या म्हणण्यावरून त्यांनी गोवर्धन प्रभूंचा ऍक्सिडेंट घडवून आणलाय. व्हॉट नॉनसेन्स. उद्या तुझे डॅड कोणाचंही नाव घेतील म्हणून ते खरं मानायचं? अरे मी काय फक्त तुझ्या वडिलांना दोष देत नाहीये, माझ्याही वडिलांचा तितकाच दोष आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की माझ्याच प्रमाणे तूही हे सगळं मान्य करावंस. नाही, ते मला मान्य होणं शक्य नाही, कारण मुळात तू हे जे काय म्हणतेस ते मला पटतच नाही. ठीक आहे, निघू मी? हा बोला. मला तुमच्याशी जरा बोलायचंय. ऐकताय ना? होय, बोला. मी तुम्हाला एका आठवड्याची मुदत दिली होती. एक आठवडा? हो. एका आठवड्यानंतर विदुला या घरात राहणार नाही असं मी बजावलं होतं. तुम्ही तिची दुसरीकडे सोय केलीत का? होय. झालं समाधान? केव्हा जाणार आहे ती आणि कुठे जाणार आहे? ती कुठे जाणार आहे याच्याशी तुमचा काहीही संबंध नाहीये. आणि केव्हा जाणार आहे त्याचं उत्तर आहे 2 दिवसात. जीवाला मी तिची सगळी तयारी करायला सांगितलेली आहे आणि मी जरा मीटिंगमध्ये बिझी आहे. नंतर बोलतो.
रूम नंबर 5 हीच ना? हो, ये ना आत ये. सॉरी हां. नो नो, ॲक्च्युली एकटीच असते ना. दॅट्स ओके. तू माझी नवीन रूम पार्टनर आहेस का? हो. हाय, आय एम मीरा आठले. हाय, आय एम गौरी रणदिवे. मी जर्नलिस्ट आहे. हो, सो नाईस. मला कॉल सेंटरमध्ये जॉब मिळाला. आत्ताच नाशिकहून येते. ॲक्च्युली मी खूप लवकर आले असते, पण इतकं ट्रॅफिक होतं, अर्धा पाऊण तास माझा बसमध्येच गेला. आजकाल ट्रॅफिक म्हणजे ना खूप झालंय. बसला गर्दी, ट्रेनला गर्दी. पण घाबरू नकोस, तुला सुद्धा आता सवय होईल त्याची. फ्रँकली स्पीकिंग, मी बसमध्ये बसले होते ना, तेव्हा माझ्या डोक्यात हाच विचार आला होता. मी खूप घाबरले होते मनातून. माझं हॉस्टेल कसं असेल, माझी रूम कशी असेल, माझी रूम पार्टनर कशी असेल. पण तुला भेटल्यावर खूप छान वाटलं. यू सो स्वीट. थँक्यू. बरं, आता जेवायची वेळ झालेलीच आहे, तर आपण मेसमध्ये जाऊन जेवूया का? ओके, मी फ्रेश होऊ पटकन 5 मिनिटं. ओके, तिथे. काय सांगताय काय तुम्ही? हो ना. मान आपल्या काही खात्यांच्या बाबतीत संशय आलाय, म्हणजे त्यात काहीतरी गैरव्यवहार झालाय असं त्यांचं म्हणणं आहे. त्या बाबतीत त्यांनी एक नोट बनवली आणि त्याचं एक्सप्लेनेशन मागवलंय माझ्याकडे. एक्सप्लेनेशन? तुम्ही काय बोलणार आहात? अहो, आपण काय केलं तर आपल्याला माहिती. तेच तर म्हणतो ना मी. तर मान एक्सप्लेनेशन द्यायचं म्हणजे काहीतरी खोटी कारणं सांगायची, खोटे पेपर सोडायचे, आणि ते सुद्धा माना पट्टीला असेल. नाहीतर असता प्रॉब्लेम होऊन बसला हा. तर मेघना, मी काय म्हणतो, आपल्याला जे काही करायचंय ना ते लवकरात लवकर करायला पाहिजे. म्हणजे मानच्या डोक्यात हा संशय पक्का व्हायच्या पूर्वी. आणि तसं झालं नाही तर नाही दिवाकर, आपण आता जे काही करू ते व्यवस्थित प्लॅनिंग सगळं. वन्स अँड फॉर ऑल हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूनच टाकायचा. दॅट्स इट. आज लवकर आलात. बरं झालं. आत्ता माझा स्वयंपाक झालाय, छान गरम गरम आहे, मस्त जेवून घेऊया. चला. मी फाईल न्यायला आलो होतो, मला लगेच निघायचंय. ओ बरं, हरकत नाही, पण परत यायला उशीर होईल का? नाही म्हणजे जेवायला थांबू ना मी? तू ठरव काय ते. म्हणजे काय? म्हणजे मला उशीर झालाय, मी निघतो. आता मात्र हद्दच झाली. हात टेकलेत मी यांच्या पुढे. सांगून बघितलं, समजावून बघितलं, क्षमा मागितली. आता मी करण्यासारखं खरंच काही उरलं नाहीये. इतकं सगळं करूनही जर हे असेच वागणार असतील तर आता मला तुमची खूप आठवण येते. हा स्ट्राईक सुद्धा नेमका अशा वेळेला झालाय ना निकी. 2 ऑर्डर्स आहेत हातात मोठ्या, पण मला प्रोडक्शनच करता येत नाही. पण आपण बाहेरून प्रोडक्शन करून घेतलं तर? मी प्रयत्न करून बघितला नसेल का? नाही जमत. आणि बाहेरून प्रोडक्शन करून घेणं हे खूप डेंजरस असतं. वर्कर्सचे खबरे असतात सगळीकडे, त्यांच्यापर्यंत बातमी गेली ना तर
उगाच कोर्ट कचऱ्यांच्या भानगडी तयार होतील सगळ्या. पण मग संप मिटवण्यासाठी दुसरा काहीच मार्ग नाहीये. सगळे मार्ग वापरून झाले माझे. त्या जाधवशी बोललो, दिवाकरला सांगितलं विनायकरावांना समजाव. काही उपयोग नाही कशाचा. का? दिवाकरने सांगितलं तर कदाचित ऐकतील ते. हा विनायक ऐकणार? एक नंबरचा हट्टी माणूस आहे तो. त्यानं मला संपवण्याचा डाव रचलाय. त्यासाठीच चाललंय हे सगळं. डॅडी, काही काळापूर्वी विनायक रणदिवेला संपवण्याचा तुम्हीही प्रयत्न केला होता, आठवतंय ना? त्यामुळे या सगळ्या गोष्टींना तुम्हीच सुरुवात केली आहे. ज्योती, कठीण परिस्थितीमध्ये बापाला मदत करणं तर दूर राहिलं, तू त्याला मॉरल सपोर्ट देण्याच्या ऐवजी त्याच्या चुका दाखवतेस. माझी मुलगी असं आहेस कोण तू? मुलगी झाले म्हणून खरं खोटं दाखवायचं नाही का मी? तुम्हाला कितीही राग आला ना तरी तुम्हाला हे सत्य मान्यच करावं लागेल. तुम्ही जे पेरलंय तेच आता उगवलंय. त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम्स हे तुम्हीच निर्माण केले. ज्योती, शालिनी वहिनी, गोवर्धन साहेबाची तब्येत कशी आहे आता? काहीच कळत नाही. डॉक्टरही नक्की काय झाले ते सांगत नाही. एवढा धडधाकट पहाडासारखा माणूस ऍक्सिडेंटमुळे होत्याचा नावता झाला. पहा, खूप वाईट वाटतं रे. मुक्तासाठी तर तिचे बाबा म्हणजे सर्वस्व आहे. तिचा बिचारीचा जीवच टांगणीला लागला. आणि ताई आत्यांना तरी गोवर्धन शिवाय कोण आहे? आणि आपल्याही उद्योगाचे आधारस्तंभ का कायच आहेत ना गोवर्धन साहेब. म्हणजे तुम्हाला सांगतो वहिनी, ज्या कोणी माणसाने हे केलं असेल ना, तळतळाट लागन त्याला. असं बोलू नये कोणाबद्दल. पण हे सगळं पाहिलं की इतका संताप होतो ना. देवावरचा विश्वास सुद्धा डळमळीत व्हायला लागतो. वहिनी, मी अडाणी माणूस आहे, पण तुम्हाला सांगतो, देव कुणाचं चांगलं जर झालं नाही तर वाईट सुद्धा करत नसतो. त्याच्यामुळे ही करणी देवाची नाहीये, ही कुठल्या तरी घाणेरड्या माणसाचीच करणी आहे. काय सांगताय का वंस? मला तर खरंच काही कळेनासे झालंय वहिनी. हे बोलतच नाहीत माझ्याशी. म्हणजे तुम्ही त्यांना विचारलं की काय कारण आहे? 1000 वेळा विचारलं. आणि तुला माहिती आहे यांचा स्वभाव. ते तर आहेच म्हणा. नाही म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण जरा विचित्र आणि विक्षिप्तच वागतात नाही ते. नाही म्हणजे बघा ना, आता नवरा बायकोची भांडणं होत नाहीत का? पण त्यामुळे असं अडून बसायचं का? वहिनी, मी त्यांना म्हणाले माझी चूक झाली, मला माफ करा. एकदा नाही, अनेक वेळेला म्हणाले. चूक काय? मी इथे येऊन राहिले ना त्यांच्यावर चिडून, त्याचा त्यांना राग आलाय. अहो इथे म्हणजे तुमच्याच घरी राहिलात ना तुम्ही वंस? अहो तुमच्या माणसंच घर आहे. राहिला तिथे थोडे दिवस तर काय फरक पडतो? हा, आता इथे राहण्यामागचं कारण काही का असे ना, पण काही दिवसांनी परत गेलात की नाही घरी? गेले ना, मी गेले ना आपणहून घरी. माझी चूक कळता क्षणी मी इथनं गेले. हे आले तरी का मला न्यायला? त्यांच्याशिवाय मी माझं आयुष्य अगदी छान आनंदात जगू शकते. हे असला काहीतरी गैरसमज करून ठेवलाय त्यांनी. असं काही म्हणाले का ते तुम्हाला?
हो. सध्या कुठे जातात, काय करतात, काय खातात पितात मला काही माहित नाहीये. आमच्यात संभाषणच नाहीये. पैसे तेवढे भरपूर घरी आणून देतात. वर मला म्हणतात तुला पैसे हवे होते ना, हे घे, पण आता कुठल्याही अपेक्षा माझ्याकडनं बाकीच्या ठेवू नकोस. भरपूर पैसे? हे म्हणजे हल्ली भाऊजी करतात तरी काय? माहित नाही बहिणी, तेच तर माहित नाहीये. कुणाबरोबर काम करतात ते सांगतच नाही. मला कधी कधी फार काळजी वाटते यांची. वंस, मला वाटतं तुम्ही या बाबतीत ना मानशी बोलायला हवं. अहो म्हणजे मान कळायला हवं ना की विनायकराव तुमच्याशी कसं वागतायत ते. आणि तुम्हाला सांगू का, एकदा मा त्यांच्याशी बोलल्या ना की नक्की काहीतरी फरक पडेल बघा. बहिणी तुलाही असंच वाटतंय? मी असाच विचार करत होते की मानशी बोलायला पाहिजे. हो ना, बरोबर आहे. मी असं करते, मी आत्ताच मानशी बोलते. हा, तू बस इथे, मी आले.